नमस्कार मित्रांनो, मी रोशन गाणार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर बरेच दिवस झाले आपण ब्लॉग अपलोड केला नाही यूट्यूब चॅनलवर, तर आता आपण पुन्हा चालू करत आपण आलो आता नेर परसोपण तिथं। तर हे साईडनं तुम्ही इकडे जाते आता मित्रांनो बाबुळगाव, तर आपल्याला जायचं आहे अजंती रोडनं कारंजा। तर पंचायत समितीपासून आपल्याला पश्चिम दिशेत आपल्याला जायचं आहे। चला आपण जाऊ आता अजंती रोडनं। तर अजंती रोडच हाच मित्रांनो मानकी आंब्याला जाण्यासाठी सरकार रोड पडते। तर चला मग अजंतीहून समोर आल्याच्या नंतर आपल्याला उत्तर दिशेतनी गाडी वळवायची आहे मित्रांनो। तर इकडे रोडचं काम चालू आहे, तर कच्चा रस्ता आहे मित्रांनो, बरोबर सांभाळून ये जा। तर आपण येऊन पोहोचलो आता सातेफळवरून आपल्याला जायचं आहे उत्तर दिशेतनी। आपण आता इथून गाडी उत्तर दिशेतनी वळवायची आहे। समोर गेल्याच्या नंतर आपल्याला एक गाव लागते मित्रांनो, तर त्या गावाच्या नंतर आपल्याला समोर गेल्याच्या नंतर डॅम लागते। तर चला आपण जाऊ आता समोर। तर मित्रांनो सातेफळहून समोर आल्याच्या नंतर आपल्याला हा वाला डॅम लागते, तुम्ही पाहू शकता। डॅमचा व्ह्यू पाहून मस्त निघालो मग मानकी आंब्याकडे जाण्यासाठी। चला तिथून काही समोर आल्याच्या नंतर आपल्याला लागते नद, तर हे नद तुम्ही पाहू शकता। आपण त्या पुलावून जा। तर मित्रांनो या अगोदर पण आपण मानकी आंब्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पहिलाच व्हिडिओ होता मानकी आंब्याचा आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तो तुम्ही जाऊन पाहू शकता। चला मग जाऊ आपण आता मानकी आंब्याला। तर मित्रांनो आता इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये, हे तुम्ही कमान पाहू शकता आणि इथं लिहिले पण आहे बोर्डवर। तर आपल्याला या साईडनं आपल्याला जायचं आहे मानकी आंब्याकडं। तर चला मग जाऊ आता। तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे आता मानकी आंब्याला, तुम्ही पाहू शकता। तर इथून जायचं आहे आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये। तर चला आपण जाऊ आता मंदिराच्या परिसरामध्ये। तर मित्रांनो आता पार्किंग मध्ये इथे दिली आहे गाडी लावून, आता आपण जाऊ मंदिराच्या दिशेनं। तर चला मग। तर मित्रांनो आपण घेतलेली आहे पूजेची थाळी, आपण आता जाऊया पूजेची थाळी घेऊन मंदिराच्या दिशेनं। चला मग आता पूजेची थाळी घेऊन चाललो आपण मंदिराच्या दिशेनं। तर चला मग। इथून मस्त जुते घेतले काढून साईडने ठेवून द्यायचे, आणि आताच आपण जाऊ। आता आपल्याला जायचं आहे या पाण्यामधून। हेच ते आंब्याचं झाड आहे मित्रांनो, जिथं उद्धव महाराज बसत होते। तर पाहू शकता किती मोठं झाड आहे। तर मित्रांनो हेच ते ठिकाण आहे जिथं उद्धव बाबाले ताण लागली होती, तर इथं हाताने गड्डा केला होता, तुम्ही पाहू शकता। हेच ठिकाण आहे, इथूनच पाणी पिले होते उद्धव महाराज। तर तुम्ही पाहू शकता इथं आता पण पाणी आहे। याचं पाणी कधीच असं संपत नाही मित्रांनो, कमी होत नाही। आणि हेच ते आंब्याचं झाड पण आहे। आता आपण पूजा करून घेऊया। तर चला आता करू पूजा। तर मित्रांनो आता आपली इच्छी पूजा झालेली आहे। आता इथं थोडा प्रसाद आपण ठेवू। आणि मित्रांनो इथं पहिलेच आल्यानंतर पहिल्यांदाच इथं आंब्याच्या झाडाखाली इथं पूजा करायचा मान आहे। तर सर्वात पहिले इथं आलं का पहिले आंब्याच्या झाडाखालीच पूजा करायला लागते। आता आपण चालू आहे मंदिराच्या आतमध्ये।
तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यात, म्हणजे हा आहे खालचा मार्ग येण्यासाठी. आम्ही इकडून फिरून आपण आलेलो आहे. आपण आता इथं दर्शन घेऊ. आपल्याला जायचं आता वरच्या साईडला. तर चला वरता आल्याच्या नंतर दत्तगुरूंचं मंदिर पाहायला भेटते. आपण आलो आहे मित्रांनो आता वरच्या साईडनं. तर हे पाहू शकता तुम्ही, आपल्याला गणपतीचं छोटंसं मंदिर पाहायला भेटते. तर मित्रांनो हे जे तुम्ही बंगई पाहून राहिले, तर हे आहे मित्रांनो उद्धव महाराजची बंगई. आपण या आपल्या इकडं बंगईच अशी म्हटले जाते. तर याच्या खालून आपल्याला जावं लागते. मानकी आंब्याचं लोकेशन बऱ्याच लोकांना माहीत आहे, तरी ज्यांना माहीत नसेल तर त्याच्यासाठी आपण कॅप्शनमध्ये लोकेशन टाकून देतो. तर तुम्ही त्या लोकेशनला पाहून येऊ शकता. आता आपण आलो आहे मंदिराच्या. सर्वात वरता आल्याच्या नंतर आपल्याला अनेक देवांचे मंदिर पाहायला भेटते, छोटेवाले आणि वरून व्ह्यू अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आपले दर्शन झाले आहे. तर आपण चालू आता समोर. सर्वात समोर आपल्याला शंकरजीची मूर्त आणि नंदीची मूर्त पाहायला भेटते मित्रांनो, पाहू शकता. आणि त्याच साईडनं आपल्याला उद्धव महाराजाच्या ज्या गाड्यांना प्रवास करत होत्या त्या गाड्या पाहायला भेटते मित्रांनो. तर आपण चाललो आता महाप्रसाद घ्यायला. तर मित्रांनो आता महाप्रसाद घेऊन झाला. मित्रांनो तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.